नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय भेटीसंदर्भात. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. योगेश कदम आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुक्तागिरी बंगल्यावर भेट झालेली आहे. दोघांमध्ये चर्चा झाली आहे. घायवळ प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पाठराखण केली जात आहे. चुकीचं केलं असेल असं वाटत नाही, चुकीचं केलं नसेल तर घाबरू नको असं एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याचं सुद्धा समोर आलंय. सचिन घायवळ बंदूक परवान्यावरून योगेश कदम वादात आहेत. एकनाथ शिंदे आणि योगेश कदम यांच्यात जेवण करता करता ही चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, योगेश कदम यांच्यावर आता घायवळ प्रकरणी आरोप होत आहेत. या प्रकरणी ही भेट झालेली आहे. अधिकची माहिती. जगदीश, मंत्री योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. तर शिवसेनेचे मुख्य नेते देखील ते आहेत आणि दोघांमध्ये साधारणतः अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली आहे. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली आहे. दसरा मेळावा असेल किंवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, अशा अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. पण मात्र एक महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या मंत्री योगेश कदम यांच्यावर आरोप होत आहेत की त्यांनी शस्त्र परवाना सचिन घायवळ यांना दिला होता आणि तशाबद्दलचे आदेश देखील त्यांनी काढले होते. अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते त्यांच्यावर सातत्याने होत आहेत आणि याबद्दलच योगेश कदम यांनी आता त्यांच्या मुख्य नेत्यांना सर्व गोष्टी त्यांच्या बाजूच्या ज्या आहेत त्या सर्व सांगितलेल्या आहेत आणि सोबतच कागदपत्र देखील जे त्यांच्याकडे होते ते सर्व पुरावे आणि दस्तावेज जे आहेत ते देखील एकनाथ शिंदे यांना दाखवल्याची माहिती जी आहे ती आता सूत्रांकडून मिळत आहे. खरं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांना या सर्व गोष्टी त्यांनी लंच डिप्लोमसी दोघांमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदे यांनी त्यांची पाठराखण देखील केली आहे की समजा तुझ्याकडनं चुकीचं काही नाही झालेलं आहे तर घाबरण्याचं कारण नाही आहे, विरोधकांना चोख आणि थेट उत्तर दे, अशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी सूचना देखील योगेश कदम यांना दिलेल्या आहेत. खरं तर हे सर्व प्रकरण मागील 3 दिवसांपासून सुरू आहे आणि त्याचं एक नवं वळण आज आलं की योगेश कदम यांना एकनाथ शिंदेची भेट घ्यावी लागली. कुठेतरी योगेश कदम हे घाबरले देखील आहेत का या सर्व प्रकरणांवर, असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. कारण की सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील होताना दिसून येत आहे. जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल. तर योगेश कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. दोघांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली आहे. घायवळ प्रकरणी योगेश कदम यांच्यावर आरोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. निलेश घायवळ याच्यावर अनेक आरोप असताना, त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असताना त्याला शस्त्र परवाना कसा मिळाला या प्रकरणी योगेश कदम यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. आणि या पार्श्वभूमीवर योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळेस एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांची पाठराखण केली आहे. काही चुकीचं झालं नसेल तर घाबरू नको, थेट उत्तर दे विरोधकांना, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.